नमस्कार, साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे। हिवाळा चालू झाला की हिवाळ्यामध्ये सगळ्याच भाज्या मस्त फ्रेश, ताज्या आणि टवटवीत अशा मिळतात। अगदी 15 ते 20 दिवस एकदम खुसखुशीत अशी कोथिंबीरची वडी कशी टिकेल ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याची फक्त पानं निवडून घेतलेली आहेत, तोडून घेतलेली आहेत। ते आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर हे बघा, एक वाटीभर एवढी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर यामध्ये लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, धणे जिरे पावडर, चमचाभर एवढा ओवा आणि यामध्ये मी आता 1 वाटी एवढं बेसन घालून घेणार आहे। 2 चमचे एवढे तांदळाचे पीठ घालायचं आहे। चमचाभर आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट, चवीनुसार मीठ घालून आता हे मिश्रण आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्ण कोथिंबीरला व्यवस्थित असा मसाला आणि पीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। कोथिंबीर वडी बनवताना शक्यतो आपण कोथिंबीर वडीचं जे पीठ आहे ते पूर्ण आपण वाफवून घेतो, पण आज मी तुम्हाला बिना वाफवता सुद्धा मस्त 15 दिवस टिकतील अशा छान अशा कोथिंबीर वड्या बनवायच्या कशा हे दाखवणार आहे। तर यामध्ये आता मी 2 चमचे एवढं गरम गरम तेल ओतून घेतलेलं आहे। गरम तेल ओतल्याने मस्त अशी खुसखुशीत कोथिंबीर वड्या बनतात। आता हे पूर्ण तेल आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि थोडंसं पाणी आपल्याला घेऊन हे पीठ छान असं चपातीच्या गोळ्याप्रमाणे छान असं मळून असं घट्टसर घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ मस्त असं घट्टसर असं मळून झालेलं आहे। तुम्हाला हे पीठ वाफवण्याची सुद्धा गरज नाही। आता मी इथे एक पोळीपाट घेतला आहे। पोळीपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण पराठा लाटतो त्या पराठ्याप्रमाणे ह्या कोथिंबीरची वडी आपण लाटणीच्या साहाय्याने छान अशी लाटून घेणार आहोत। दोन्ही बाजूने व्यवस्थित असं तेल लावायचं आहे। ही कोथिंबीर वडी मी जास्त जाडसरही ठेवणार नाही आहे आणि जास्त पातळही करणार नाही आहे। तर थोडीशी जाडसर अशी वडी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। तर हे बघा, आता आपली ही कोथिंबीर वडी आहे ती पूर्ण अशी लाटून झालेली आहे, थोडीशी अशी जाडसर ठेवलेली आहे। आता सुरीच्या साहाय्याने याच्या आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी चौकोनी अशा वड्या कापून घेणार आहे। तुम्हाला जर जाड हव्या असतील तर तुम्ही जाडसुद्धा ठेवू शकता। अतिशय खुसखुशीत अशा ह्या वड्या बनतात, तुम्ही एकदा नक्की करून बघा। आता ह्या वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत। आता मी एका साईडला गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही शॅलो फ्राय केलात तरीही चालेल। गॅस थोडासा मीडियम ठेवूनच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। थोड्याशा बदामी रंग येईपर्यंत ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये या वड्या तळून होतात। अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही या वड्या जरी ठेवलात तळून तरी त्या सुंदर आणि खुसखुशीत अशा राहतात। तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर हे बघा, आता अशा आपल्या ह्या वड्या तळून झालेल्या आहेत। हे बघा, आता मस्त अशा आपल्या खुसखुशीत अशा कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।